पुढे जाऊया। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराचा शुभारंभ आज कणेरीमधून होणार आहे। यावेळी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार त्यांच्यासह नेते उपस्थित आहेत। आपण कसं निवडून आणू शकतो हे आपल्या माध्यमातून आपल्याला दाखवायचंय आणि तो चंग आपण सगळ्यांनी आज या प्रचाराच्या शुभारंभ प्रती आपण सगळ्यांनी तो मांडावा आणि त्या पद्धतीने आपण काम करावं अशीच एक दादांची कार्यकर्ता म्हणून मी या ठिकाणी प्रामाणिक विनंती करते। मी सर्व पक्षाचे उपस्थित असणारे सर्व पदाधिकारी यांचे या निमित्ताने ऋण व्यक्त करीन। ज्या ज्या संघटनांनी आज आदरणीय सुनेत्रा काकींना पाठिंबा दिला त्यांचे मी या निमित्ताने ऋण व्यक्त करीन आणि सबंध कार्यकर्ते जे अतिशय उत्साहाने खऱ्या अर्थानं आपण सगळ्यांनी दादांना गमावलेला असताना दादांच्या कुटुंबासाठी आपण सर्व तत्पर आहोत। आपण सुनेत्रा काकींच्या आणि दादांच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत ही भावना व्यक्त करण्यासाठी आलेल्या प्रत्येक दादाप्रेमी प्रत्येक कार्यकर्त्याची मी या निमित्ताने ऋण व्यक्त करते आणि काकी आपल्याला मनापासून आपल्या सबंध ऐतिहासिक यशस्वी राजकीय वाटचालीसाठी या निमित्ताने आपली जशी दादा आम्हाला सगळ्यांना आपली लेकरं म्हणून संबोधित करायची तशी आपली एक छोटीशी कार्यकर्ता म्हणून आपली एक लेक म्हणून आपल्यासाठी मी या हनुमान राया चरणी श्रीकृष्ण चरणी या ठिकाणी प्रार्थना करते आणि थांबते। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी, जय महायुती। नक्कीच अभिजिताई आदरणीय दादांनी कणेरीमधून राष्ट्रवादीच्या प्रचाराचा शुभारंभ होतोय। अजितदादांच्या निधनानंतर बारामतीत पोटनिवडणूक होतीये आणि या पोटनिवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ आज कणेरीमधून केला जातोय। कौन कहता है